आणि या निवडणुकांमध्ये चर्चेत राहिलेला राज्यातला एक जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिवमधल्या सगळ्या नगरपरिषदांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय होईल असा विश्वास आमदार कैलास पाटील व्यक्त करतात। धाराशिवचा विकास अडवणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असंही त्यांनी म्हटलंय। शरद पवारांची राष्ट्रवादी या निवडणुकांमध्ये वेगळी लढलेली आहे। महाविकास आघाडी एकत्रित नव्हती, पण असं असलं तरी शिवसेनेचाच विजय होईल अशी आशा, असा विश्वास कैलास पाटील व्यक्त करतात। आपल्यासोबत आहेत ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील। आज निकाल आहे, धाराशिवचं चित्र काय कल असेल, काय अपेक्षा आजच्या निकालाकडनं? आजच्या निकालाकडनं आमची एवढीच अपेक्षा आहे की धाराशिवनं विकास ज्यांनी अडवला त्यांना धडा शिकवतील आणि निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना निवडून देतील। ही निवडणूक कुठल्या तुम्ही ड्रगचा मुद्दा प्रामुख्यानं तो टीकेचा मुद्दा झाला, लोकांनी कल कशा पद्धतीचा असेल किंवा याचा परिणाम जी दहशत आहे त्याचा काय होईल वाटतं? तुळजापूरचा निकाल जर बघायचं झालं तर ही तुळजापूरची जी परिस्थिती आहे, जी काही लोकांमुळे ती तुळजापूर बदनाम होते, ही बदनामी थांबवण्यासाठी एक तुळजापूरकर एक चांगल्या व्यक्तीला चांगल्या चेहऱ्याला निवडून देतील हीच अपेक्षा आमची आहे। 8 नगर परिषदेपैकी किती ठिकाणी तुम्हाला विश्वास आहे की तुमचा नगराध्यक्ष होईल? नगराध्यक्ष आमचा धाराशिवमध्ये, कळंबमध्ये आणि उमरगा ह्या 3 ठिकाणी आमचा नगराध्यक्ष होईल। तर हे होते आमदार कैलास पाटील। सर्वांपेक्षा आपला स्ट्राईक रेट जास्त राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अप्पासाहेब शिर्के, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।